आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहील. म्हणजे तो दादांच्या पार्टीचा असेल दुसऱ्या पार्टीचा असेल, परंतु दादांनी जे राज्यातील जनतेला जे प्रेम दिलं त्या प्रेमाचीच ती पावती होती. आपण पाहतो आपली पीडीसी बँक राज्यामध्ये 1 नंबर करण्याचे काम दादांनी केलेलं आहे. आर्थिक शिस्तीचा आणि आर्थिक ताकदीचा हा माणूस होता. दौंड शुगरसारखा कारखाना म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध कारभार दादांचा असायचा. क्वालिटीमध्ये कधी तडजोड केली नाही, कामाच्या दर्जात कधी तडजोड केली नाही. आणि झाडांवर दादांनी अतिशय प्रेम केलं. बारामतीचे जर रस्ते पाहिले तर संपूर्ण रस्त्याला जाळी. अशा या सर्व क्षेत्रात चांगलं काम करणारे दादा आपल्यातून गेले. त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो या ठिकाणी. आज आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्राचा राजहंस, ज्यांनी काठेवाडीपासून तर भारत देशापर्यंत, दिल्लीपर्यंत आपलं नाव, पवार घराण्याचं नाव अगदी नावारूपाला आणून आणि राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, आपला एक वेगळा पिंड अजितदादा, म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणातील दादा कोण असेल तर तो अजितदादा सर्वजण समजले जाते. आणि प्रत्येक गावामध्ये एक ठराविक 3-4 लोक नावानिशी ओळखणारा नेता. आज 2 महिन्यामध्ये माझ्याबरोबर 4 वेळा दादांची भेट झाली. आणि ज्यावेळेस 2009-10ला संस्था काढायची मी केलं त्यावेळेस पोपटराव गावडे आणि दादा पाटील आम्ही गेलो. अशाच आम्ही करतोय. तर दादांनी प्रश्न विचारला, अरे संस्था काढायची सोपी पण चालवायची खूप अवघड आहे, कारण ह्याला जे पगार आहेत ते 5व्या 6व्या वेतन आयोग 7 ते 8 दादांची शिफारसपत्र आहे. आणि या 4 दिवसात ज्यावेळेस मी भेटतो दादांना तर अशी परिस्थिती आहे. आणि मी दादांना सांगितलं की माझं एवढं स्क्वेअर काम आहे. तर दादा म्हणले तू कसं काय केलं एवढं? दादा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तुम्ही पाय ठेवायची माझी अपेक्षा आहे. हे राजकारणामुळं मला दादा पाटील माग म्हणले, अशोक पवार म्हणले, पण तुमचे पाय माझ्या सुंदर लागले नाही दादा. तर आता सुद्धा दादांचं नाव 2 कॉलेज आहे, एक BEd कॉलेज आहे, त्याची परमिशन 5